नमस्कार मित्रांनो, आज आपण साताऱ्याच्या जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला सागवानाची झाडं आपल्या भागात आहेतच, त्यांची कोवळी पानं त्यांच्यापासून कशा पद्धतीचा रंग तयार होतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या रंगांमध्ये अँथोसायनिन नावाचं पिगमेंट असून टॅनिन आणि क्विनाइन्स बरेचसे असतात. ह्या रंगाचा पूर्वीच्या काळात रेशमी वस्त्र रंगवायला वापर होत असे. तसेच आत्ताच्या काळात आपले जे गॉगल्स आहेत त्यांना एक्सरेज पार होऊ नये म्हणून त्यांच्या कोटिंगला हा रंग वापरला जातो. तसंच अनेक केमिकल इंडस्ट्रीमध्ये, मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये हा रंग वापरू शकतात. त्याच्यावर आता अभ्यास चालू आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हा रंग तयार होतो. हे आपण एक पान घेतलेलं आहे, तर आपण ह्या पानाला खताला चोळणार आहे. चोळला की कशा पद्धतीने रंग तयार होतोय बघा. अत्यंत लाल रंगाचा असा हा रंग तयार होतोय. ह्याच्यामध्ये टॅनिन्स असल्यामुळे जे आपल्या चहामध्ये सुद्धा असतं टॅनिन, अशा पद्धतीचं टॅनिन असल्यामुळं हा रंग लालसर मातकट आलेला आहे. हाच रंग ह्याच्यावर कुठलाही आपण भात वगैरे खाऊ शकत नाही, कारण भात खायला घेतला तर तो लाल रंगाचा होतो व तो विषारी ठरतो. त्यामुळं हा रंग आपण खाण्यामध्ये वापरत नसलो तर ह्याच्यापासून अनेक पिगमेंट आपल्याला सागवानच्या झाडापासून मिळू शकतात. तर असं हे बहुगुणी झाड सागवान आपल्याला अनेक प्रकारे कलर्स द्यायसाठी मदत करू शकतं. धन्यवाद.